एकाच शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या वाक्यात बदलू शकतो का? हो. आणि मराठी भाषेची हीच गंमत आज आपण समजून घेणार आहोत. चला 10वीच्या बोलतो मराठी या पाठाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण फक्त धड्याचा अर्थ पाहणार नाही, आपण मराठी भाषेची वैशिष्ट्ये, शब्दप्रयोग, वाक्प्रचार, व्युत्पत्ती आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. आणि शेवटी करूया एक छोटी क्विक रिव्हिजन. सर्वप्रथम जाणून घेऊया या पाठाच्या लेखिका कोण आहेत. बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी. त्या मराठी भाषेच्या अभ्यासक आणि लेखिका आहेत. भाषेतील बारकावे, तिचे सौंदर्य आणि योग्य भाषा वापर यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. या पाठातून आपल्याला मराठी भाषेचे योग्य भान आणि तिचा प्रभावी वापर समजतो. पण मराठी भाषा नेमकी समृद्ध कशामुळे आहे? चला पाहूया पुढच्या स्लाईडमध्ये. आता या पाठाचा मुख्य आशय समजून घेऊया. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आणि विविधतेने नटलेली भाषा आहे. आपल्या भाषेतील शब्दांचा योग्य अर्थ समजून घेताना फक्त शब्द माहिती असणे पुरेसे नाही, तर शब्द कोणत्या संदर्भात वापरला आहे हेही समजणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून शब्द, संदर्भ, वाक्प्रचार आणि म्हणी यांचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. आणि आता हेच आपण एका सोप्या उदाहरणातून पाहणार आहोत. मराठी भाषेची श्रीमंती पाहिली तर आपल्याला अनेक प्रकारचे शब्द आणि शब्दप्रयोग दिसतात. आपल्या भाषेत अनेक अर्थछटा असलेले शब्द, विविध वाक्प्रचार, म्हणी, बोलीभाषेतील शब्द आणि इतर भाषेतून आलेले शब्द आढळतात. त्यामुळे मराठी भाषा केवळ बोलण्याचे माध्यम नाही, तर ती अधिक प्रभावी, सुंदर आणि अर्थपूर्ण बनते. पण आता एक प्रश्न, एका शब्दाचा अर्थ बदलतो तरी कसा? याचे उत्तर समजून घेण्यासाठी एक मजेदार उदाहरण पाहूया. मारणे हा एकच शब्द आहे. मारणे या शब्दाचा किती अर्थ असू शकतात? पण डंका मारणे, हात मारणे आणि थापा मारणे या प्रयोगामध्ये त्याचा अर्थ वेगवेगळा होतो. म्हणजे काय? शब्द एकच असला तरी संदर्भ बदलला की त्याचा अर्थही बदलू शकतो. म्हणून एखादा शब्द समजताना फक्त त्या शब्दाकडे पाहू नका, संपूर्ण वाक्य आणि संदर्भ लक्षात घ्या. लक्षात ठेवा, योग्य शब्द अधिक योग्य संदर्भ बरोबर योग्य अर्थ. आता येतो मराठी भाषेचा आणखीन एक रंजक भाग, वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे शब्दाचा असा ठराविक समूह ज्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा प्रचलित अर्थ घेतला जातो. उदाहरण बघूया, खस्ताखाने. याचा अर्थ खरोखर खस्ताखाने असा नाही. खस्ताखाने म्हणजे अडचणी सोसणे किंवा कष्ट सहन करणे. त्यामुळे वाक्प्रचार समजताना त्याचा शब्दशः अर्थ न घेता प्रचलित अर्थ लक्षात ठेवायचा. आता पुढचा प्रश्न, शब्द तयार कसा झाला हे कसे समजते? याचं उत्तर आहे व्युत्पत्ती. एखादा शब्द कसा तयार झाला, त्याचे मूळ काय आहे याचा अभ्यास म्हणजे व्युत्पत्ती. व्युत्पत्ती समजल्यामुळे आपल्याला शब्दाचे मूळ समजते, त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो आणि तो शब्द लक्षातही राहतो. म्हणजेच शब्दाच्या मागचा प्रवास समजून घेणे म्हणजे व्युत्पत्तीचा अभ्यास. आता या संपूर्ण पाठातून परीक्षेसाठी नेमके काय लक्षात ठेवायचे फक्त काही सेकंदात पाहूया. परीक्षेसाठी 5 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला, लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी. दुसरा, पाठाचा विषय मराठी भाषेची समृद्धी. आणि तिसरं, महत्त्व, योग्य शब्दप्रयोग आणि भाषेचे भान. चौथा आहे वाक्प्रचार, प्रचलित अर्थाने वापरले जाणारे शब्दसमूह. आणि 5वा, व्युत्पत्ती, शब्दाच्या निर्मितीचा आणि मुळाचा अभ्यास. चला आता क्विक रिव्हिजन. मराठी भाषा समृद्ध आणि विविधतेने नटलेली. शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलू शकतो. वाक्प्रचार प्रचलित अर्थाने समजायची. व्युत्पत्ती, शब्दाचे मूळ समजून घेणे. आणि सर्वात महत्त्वाचे, योग्य शब्द अधिक योग्य संदर्भ बरोबर योग्य अर्थ. या लेसनचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर शिल्पा होम ट्युशनला सबस्क्राईब करा. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग, पुढच्या व्हिडिओमध्ये याच बोलतो मराठी पाठातील बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे पाहणार आहोत. कोणते प्रश्न परीक्षेत उपयोगी पडतील हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.